बुलढाण्यातल्या एका वेगळ्या व्हायरस संदर्भातली बातमी आहे। बुलढाण्यामध्ये केस गळतीच्या आजारानं थैमान घातले। आपण पाहूया बुलढाण्यामध्ये हा टक्कल व्हायरस आलेला आहे। काय नेमकं होतंय तर बुलढाण्यात केस गळतीच्या आजाराचं सध्या थैमान आहे। केस गळतीच्या आजारानं अनेक जण सध्या ग्रस्त आहेत। केवळ 3 दिवसांमध्ये अनेकांना टक्कल पडले। शेगाव तालुक्यातल्या बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावातील नागरिकांना या अज्ञात आजाराची लागण झाली आहे आणि 3 दिवसांमध्ये अनेकांना टक्कल पडलेले आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये एक प्रकारे भीतीचं सध्या वातावरण आहे। आरोग्य यंत्रणा सुद्धा त्यामुळे आता सतर्क झालेली आहे आणि आरोग्य विभागानं गावागावात धाव घेऊन सर्वेक्षण आता सुरू केलेलं आहे। ही समस्या नेमकी कशामुळे उद्भवली आहे याबाबत अजूनही माहिती पुरेशी मिळालेली नाहीये। मात्र गेल्या 3 दिवसांमध्ये अनेकांना टक्कल पडलेत, हातामध्ये केस येतायत अशा प्रकारच्या तक्रारी तिथले नागरिक करतायत आणि शेगावमध्ये अशा प्रकारे या अज्ञात व्हायरसनं थैमान घातलंय। आरोग्य विभागाच्या टीम्स या ठिकाणी आता पोहोचल्यात आणि सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे। आणि काय नेमका हा व्हायरस आहे, काय नेमकी तक्रार आहे, कशा या व्हायरसमुळे नेमक्या काय काय तक्रारी होत आहेत आपण जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी मयूर निकम सध्या आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत बुलढाण्यामधून। मयूर, हा एक वेगळ्या प्रकारचा व्हायरस दिसतोय, टक्कल थेट पडतंय, 3 दिवसात अनेकांना टक्कल पडलंय, काय नेमकं काय झालंय? प्रथमतः आपण जर बघितलं अनुपमा तर शेगाव तालुक्यातला हा प्रकार आहे। 3 ते 4 गावांमध्ये हा प्रकार घडला आहे आणि सध्या सुरू आहे। जवळपास 30 ते 35 जणांना याची लागण झालेली आहे। आमच्याकडे याला उंदरी वगैरे असं म्हटलं जातं। स्थानिक जी लोक आहेत त्याला उंदरी म्हणतात, ज्या ठिकाणी टक्कल पडते त्याला उंदरी लागणे असं म्हणतात, परंतु तो तसा प्रकार नाहीये। अजूनही आरोग्य यंत्रणेला लक्षात आलेलं नाही, कारण की आता अजून तासाभरात अजून एक जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचणार आहे। जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर भुसारी यांनी सांगितलं की एक यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचेल आणि प्रॉपर माहिती घेईल नेमकं हा प्रकार आहे काय। अगोदर गावकऱ्यांना असं वाटलं की कोणता शॅम्पू वापरल्यामुळे हे होत असावं, मात्र जे लोक शॅम्पू वापरतच नाही त्यांचं सुद्धा असा प्रकार होतोय। त्यामुळे सगळ्यांना भीती वाटू लागली की टक्कल कसं काय पडतं, की अगोदरच्या दिवशी थोडेसे केस गळणे, दुसऱ्या दिवशी ते केस हातात येणे आणि थेट तिसऱ्या दिवशी टक्कल पडतंय। त्याच्यामुळे नागरिक जे आहेत ते भयभीत झालेले आहेत। आरोग्य यंत्रणेसमोर हे मोठं आव्हान उभं राहणार आहे। आता HMP व्हायरस एकीकडे आणि दुसरा हा टक्कल पडणे एकीकडे, हा प्रकार सध्या तरी शेगाव तालुक्यात सध्या हा प्रकार सुरू आहे। याची व्याप्ती फार मोठी नाहीये, परंतु 3 गावांमध्ये सध्या याची व्याप्ती बऱ्या प्रमाणात आढळून येते। अनुपमा, अगदी मयूर, धन्यवाद दिलेले आहे या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि आरोग्य विभागाचं या संदर्भात सर्वेक्षण सुरू आहे, त्यामुळे काय नेमके या संदर्भात ते तपशील येत आहेत जरूर आपल्याकडून जाणून घेत राहू।